नाही, पण काला असा नाही. बघा, काल्यासाठी महाराजांनी तिसऱ्या चरणात विचार मांडलाय. एकमेका देवमुखे सुखे घालो हुंबरी. एकमेकाला दिला जातो तर तो काला होतो. आता त्यात एकमेकाला देताना पण एकमेक कोण असावे? पतीनं पत्नीला द्यायचा, पत्नीनं स्वतःच्या मुलीला द्यायचा, त्या मुलीनं भावाला द्यायचं, एकमेकाला द्यायचं आहे का? विठाला विडाला बघा, एकमेकाला काला द्यायचा आहे, पण एकमेक म्हणजे कोण? आपल्या नात्यातले एकमेक नाही. वारकऱ्याला देऊन काला घ्यायचा आहे. वारकरी सगळे आपले एकमेक आहेत. बघा, एकमेकांना द्यायचा म्हणजे दिशेल त्या वारकऱ्याला द्यायचा आहे. वारकरी या शब्दामध्ये बघा, तुम्ही इतर सगळे शब्द बघा, महिला आणि पुरुष यांच्यातले शब्द वेगवेगळे होतात. डॉक्टर, पुरुष डॉक्टर असतील तर त्यांना डॉक्टर म्हटलं जातं, महिला डॉक्टर असतील तर डॉक्टरीन म्हटलं जातं. प्रत्येक शब्दात महिलांच्या बाबतीत तशा पद्धतीचे शब्द वेगवेगळे आपल्याला ऐकायला मिळतात. पण वारकरी पुरुष असला तरी वारकरीच आहे, महिला असल्या तरी वारकरीच आहे. म्हणजेच इथं आपल्याला संदेश आहे एकमेक. यात एकमेक हे दोन असले तरी भेद बाजूला काढून एकमेकाला द्यायचा आहे, हा काला आहे. स्त्री पुरुष हा भेद संपला पाहिजे, लहान मोठा हा भेद संपला पाहिजे, श्रीमंत गरीब हा भेद संपला पाहिजे, नवे ज्ञानी अज्ञानी हा भेद संपला पाहिजे, नवे भक्त भेद संपून एकमेकांना काला दिला पाहिजे. विठ्ठला या काल्यामध्ये अवस्था काय असावी त्याच्यासाठी 3 विशेषणं मांडली. बरवे नीट उत्तम तुका म्हणे वाळवट. अंतःकरण कसं असावं? अंतःकरण बरवं असावं, नीट असावं आणि उत्तम असावं. अध्यात्माची या 3 पदाची लक्षणां, भक्तिशास्त्राची 3 पदाची लक्षणा काय? अध्यात्माची लक्षणा मांडतो, मग भक्तिशास्त्राकडे जातो. ज्याचा मल गेला तो बरवा आहे, ज्याचा विक्षेप गेला तो नीट आहे, आणि ज्याचं आवरण गेलं तो उत्तम आहे. हे अध्यात्म आहे. ज्याच्याकडे श्रद्धा आहे, भक्तिशास्त्राची लक्षणा, ज्याच्याकडे श्रद्धा आहे तो बरवा आहे, ज्याच्याकडे भाव आहे तो नीट आहे, आणि ज्याच्याकडे प्रेम आहे तो उत्तम आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण गोकुळामध्ये भाव असलेल्यांना काला दिला का प्रेम असलेल्यांना काला दिला, हा चिंतनाचा मुद्दा आहे. इथं आपल्याला चिंतनच करावं लागतं. ते चिंतन करण्या अगोदर सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखो माये, विठोबा रखो माये,
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई आवाज द्या विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा आदरणीय दिवाणजी आप्पांचं हे आत्ताचं फोटो काढणं हे मी जन्मभर विसरू शकत नाही. कारण आदरणीय बापूंच्या बरोबर पांडुरंगाच्या मंदिरामध्ये सभामंडपामध्ये त्यांनी हा एक वेगळा क्षण घडवून आणला. त्यांना सहज ते लक्षात आलं, पांडुरंगानेच त्यांच्या मनामध्ये हा विचार निर्माण केला असं मी समजतो. खरं तर आज मी आत्ता बोलणार होतो की आज हार जास्त झाले, कीर्तनकाराचा हार व्हावं म्हणून सगळ्यांनी बहुतेक हार आणले असं बोलणार होतो, पण आप्पांनी या सगळ्या बोलण्याला पूर्ण विराम दिला. विठाला विठाला पांडुरंगा करू प्रथम नमन झालं की हार काढायचा असतो. हे संस्कार आमच्या बापूंनी माझ्यावर केल्यामुळं तिथून पुढं माझ्या गळ्यात कधीच हार दिसत नाही. किती मोठा असू द्या, लहान असू द्या, हार किती लहान आहे किंवा किती मोठा आहे याच्याकडं न पाहता तिथपर्यंत ठेवायचा, कारण तो त्या गादीचा सन्मान असतो आणि म्हणून तो स्वीकारायचा. पण आज मात्र तुकाराम महाराजांनी मला जास्त ताकीद देऊन आणलं होतं.
आणि त्यात आप्पा आल्यामुळं माझा नाव इलाज व्हायला लागला.